हॅलो एव्हरीवन. आज आपण पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल हे कक्षा 8वीला आहे चॅप्टर, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांचं रिलेशन काय आहे, हे कसे त्यामुळे काय अँगल्स आपल्याला भेटतात, त्याचे प्रॉपर्टीज काय असतात, पॅरलल लाईन्स एक्झॅक्टली आपण कशाला म्हणतो, या चॅप्टरमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. तर आपण पाहू पुढं की ॲक्च्युली पॅरलल लाईन कशाला म्हणतो. व्हॉट आर पॅरलल लाईन्स? द लाईन्स इन द सेम प्लेन. द लाईन्स इन द सेम प्लेन म्हणजे सेम प्लेन म्हणजे काय की तुमचं बोर्ड आहे, समजा बोर्डवर तुम्ही एक लाईन काढली आणि दुसरी लाईन कुठंच पाहिजे, त्या बोर्डवर पाहिजे. किंवा तुम्ही मोबाईलवर 2 लाईन ड्रॉ केल्या, ठीक आहे, मोबाईल स्क्रीनवर एक लाईन ड्रॉ केली तर दुसरी लाईन कुठं पाहिजे, मोबाईलच्या स्क्रीनवरच पाहिजे. तर त्या लाईन काय झाल्या, इन सेम प्लेन. असं नाही जमणार की तुम्ही एक लाईन बोर्डवर ड्रॉ केली, एक मोबाईलमध्ये ड्रॉ केली, त्याला आपण सेम प्लेन म्हणणार का? नाही, ते डिफरंट प्लेनमध्ये झाले. अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे ते एकमेकाला काय केले पाहिजे, त्यांनी इंटरसेक्ट नाही केलं पाहिजे, क्रॉस नाही केलं पाहिजे. आता इथं पहा, 2 लाईन आहे, एक लाईन आहे यल आणि एक लाईन आहे यम. या लाईन काय आहे, सरळ चालल्या आहे, ओके, दोन्ही डायरेक्शनला. पण आपण यांना पुढं जर वाढवलं, कितीही वाढवलं, तर एकमेकाला काय करणार आहे, इंटरसेक्ट कधीच करणार नाही. तर ते हे काय आहे, पॅरलल लाईन्स. आणि पॅरलल लाईनची आणखी एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो की समजा इथं तुम्ही पॉईंट गृहीत धरलं ए आणि इथं एक पॉईंट गृहीत धरलं बी, ओके. तुम्ही इथून एक परपेंडिक्युलर या लाईनवर ड्रॉ केलं आणि इथून एक परपेंडिक्युलर या लाईनवर ड्रॉ केलं, ठीक आहे. तर तुम्हाला आता समजा मी इथं पॉईंट कन्सिडर करतो सी आणि इथं कन्सिडर करतो डी. तर ए सी जी आहे, ए सीची लेंथ नेहमी काय असणार, बी डीच्या इक्वल असणार. म्हणजे या लाईनमध्ये, दोन्ही लाईनमध्ये अंतर जे आहे ते नेहमी सारखं असणार, म्हणूनच त्या इंटरसेक्ट करत नाही. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. एवढं लक्षात आलं का? लक्षात आलं तर परत वाचा. तर आता पाहू ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतो. आता कसं असतं, आपल्या वर्गात एखादा खोडकर मुलगा असतो, सगळे अभ्यास करत असले तो काय करतो, काहीतरी आवाज काढतो, लोकांना त्रास देतो. ही ट्रान्सव्हर्सली काय आहे, तसंच काम करते. काय आहे, इफ अ लाईन इंटरसेक्टिंग गिवन 2 लाईन्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. आता याला आपल्याला इथं काय आहे, यम लाईन दिलेली आणि यन लाईन दिलेली आहे, बरोबर. अशा 2 लाईन आहे, बरोबर. याला मी नाव देतो, समजा इथं पाहू आपण, इथं यम आहे आणि यन आहे, असे 2 लाईन मी इथं ड्रॉ केले. इंटरसेक्टिंग गिवन लाईन, द लाईन. आता इथं काय आहे, एक तिसरी लाईन चालली, ओके. ही इंटरसेक्ट करत आहे कुठं, यमला वेगळ्या पॉईंटवर आणि यनला वेगळ्या पॉईंटवर. ही डायग्राम बी आपण पाहू शकतो. ही लाईन आहे यल, ही काय करते, इंटरसेक्ट करते कोणाला, यमला आणि यनला. कुठं कुठं इंटरसेक्ट करते, यमला पॉईंट ए वर आणि बीला पॉईंट यनला पॉईंट बी वर. देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल. काय म्हणणार त्याला, ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज 2 लाईन्स. म्हणजे ही जी यल आहे ट्रान्सव्हर्सल का आहे, कशाची, यम आणि यनची. आलं का लक्षात? जर 2 लाईन जात असल्या, मग ते पॅरलल असो किंवा नसो, तर त्यांना तिसरी लाईन इंटरसेक्ट करते, तर त्या तिसऱ्या लाईनला आपण काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल म्हणणार. काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल. आलं का लक्षात? ओके. आता ट्रान्सव्हर्सल आपण ड्रॉ केलं, तर पॅरलल आपल्याला काय चॅप्टरमध्ये स्टडी करायचं, पॅरलल लाईन्स आणि त्याची ट्रान्सव्हर्सल, ओके. तर त्याचे प्रॉपर्टीज काय काय आहे आपण पुढं पाहणार आहोत. तर सर्वात पहिले करस्पॉन्डिंग अँगलबद्दल आपण जाणून घेणार आहोत, की करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणतो. तर पहिले इकडे लक्ष द्या की आपण 2 लाईन आहे पी क्यू आणि आर एन इथं पाहतोय, बरोबर. या 2 लाईन आहे, याला तिसरी लाईन आपली इंटरसेक्ट करते, तिचं नाव काय आहे, ए टी. काय नाव आहे, ए टी. तर ही ए टी जेव्हा या 2 लाईनला इंटरसेक्ट करते, तर इथं आपल्याला अँगल फॉर्म होताना दिसत आहे का, दिसत आहे. अँगल बनत आहे इथं, किती अँगल बनतील आपण पाहू. हे झालं आपलं पहिला अँगल, हा झाला दुसरा अँगल, ओके, हा झाला तिसरा अँगल, हा झाला चौथा अँगल, हा झाला 5वा अँगल, हा झाला 6वा अँगल, हा झाला 7वा अँगल आणि हा झाला एक 8वा अँगल. असे किती अँगल बनते, 8 अँगल. तर आपण काय केलं, हे जे अँगल बनणार आहे यांना आपण काय केलं, डिवाईड केलं. कशामध्ये, वेगवेगळ्या अँगलला आपण डिवाईड केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं आणि त्याला वेगवेगळे नाव दिलेलं आहे. तर या अँगल्सची पण काही वेगळी प्रॉपर्टी आहे. कशाच्या बाबतीत, पॅरलल लाईन्सच्या बाबतीत. पण आपण या अँगल्सचं नाव काय दिलं आपण पाहून घेऊ. तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत करस्पॉन्डिंग अँगल्स. काय पाहणार आहोत, करस्पॉन्डिंग अँगल. इफ द आर्म ऑफ
the transversal of a pair of angles are in the same direction and other arm on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angle. यांचं काय म्हणणं आहे की दोन अँगल आहे, ओके, जर त्यांची आर्म काय असेल सेम डायरेक्शनला असेल म्हणजे या डायरेक्शनला आणि ते ट्रान्सवर्सलच्या एका साईडला असतील, म्हणजे ट्रान्सवर्सलच्या कोणत्या साईडला, जर एक अँगल असेल राईट साईडला तर दुसरा कुठं असेल राईट साईडला, आणि जर ट्रान्सवर्सलच्या या साईडला असतील तर लेफ्ट साईडला, म्हणजे जर ट्रान्सवर्सलच्या लेफ्ट साईडला आहे तर दुसरा अँगलही कुठं असणार लेफ्ट साईडला. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की एक आर्म म्हणजे एक बाजूची, समजा एक बाजू आहे, पहिली बाजू तर आली ना, एका साईडला असणार आहे दोन्ही, ओके, ट्रान्सवर्सलच्या, आणि यांची डायरेक्शन सेम आहे. तर आपण इथं पाहू बरं का असे अँगल आहे का. सर्वात पहिला अँगल AMP, ओके, अँगल AMPचं करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला शोधायचं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं की डायरेक्शन सेम पाहिजे आणि एका साईडला पाहिजे. तर लेफ्ट साईडला आणखी कोणते अँगल आहे, हा अँगल आहे, ओके, पण या अँगलची साईड डायरेक्शन काय आहे, हा अँगल आपण गृहीत जर धरला याची डायरेक्शन काय या साईडला आहे आणि याची डायरेक्शन या साईडला, सेम होतं आहे का नाही. हा अँगल आपण जर गृहीत धरला तर याची बी डायरेक्शन कुठं आहे डाऊनवर्ड साईडला, याची डायरेक्शन सेम होते का नाही. मग कोणता अँगल उरतो, हा अँगल उरतो, ओके. हा अँगलचं या अँगलचं नाव काय, अँगल MNR. मग हे अँगल आणि हे अँगल काय झाले, दोन्ही एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल, काय झाले एकमेकाचे करस्पॉन्डिंग अँगल, ओके, आलं का लक्षात. आता आपण दुसरा अँगल पाहू, ओके. दुसरा अँगल कोणता आहे आपलं, अँगल AMQ. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे MNS, मी इथं लिहिलेलं आहे अँगल. तर आपण पाहू पहिलं अँगल AMQ कुठं आहे, हा अँगल AMQ, ओके. आता याची डायरेक्शन कोणतं आहे अपवर्ड साईडला, तर 1 2 3 4 या चार अँगलमध्ये कोणत्या अँगलची साईड आहे जी अपवर्ड डायरेक्शनला आहे, या अँगलची MNS. मग हे काय झाले दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल, ओके, इझी आहे ना. हे बघा राईट साईडला कोणते अँगल आहे 1 2 3 4 हे चार अँगल आहे, त्याच्यामध्ये अपवर्ड डायरेक्शन फक्त या एका अँगलची आहे, तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता आपण तुम्ही बघा बरं तुम्हाला शोधता येतं का, कोण हुशार आहे तुमच्यापैकी जे मला PMNचं करस्पॉन्डिंग अँगल सांगेल. PMN कुठं आहे सर्वात पहिले ते पहा, हे PMN, ओके. याची साईड आता डायरेक्शन कोणती झाली, डाऊनवर्ड डायरेक्शन झाली एका साईडची. तर डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणता अँगल आहे जे आपल्या ट्रान्सवर्सलच्या लेफ्टला आहे, तर एकच अँगल आहे RNT. सोपं आहे ना, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय की ट्रान्सवर्सलच्या त्याच बाजूला पाहिजे आणि डायरेक्शन सेम पाहिजे, कशाची, एका साईडची, त्याच्या एका आर्मची. आता हे शोधा बरं, मी तुम्हाला एक आणखी सांगितलं QMN आपण चा करस्पॉन्डिंग अँगल शोधणार आहे. QMN कुठं आहे, QMN या इथं QMN, ओके. QMN भेटलं तुम्हाला. आता याची डायरेक्शन कोणत्या साईडला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. डाऊनवर्ड डायरेक्शनला एकच अँगल आहे, काय नाव आहे त्याचं, अँगल SNT, ओके. हा याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, ओके. आलं लक्षात. नसन आलं तर परत एकदा वाचा. सिंपल गोष्ट आहे की ट्रान्सवर्सलच्या करस्पॉन्डिंग अँगल नेहमी ट्रान्सवर्सलच्या एका साईडला असतात, म्हणजे जर तो राईटला असेल तर राईटलाच असेल दुसरा अँगल पण, आणि जर एक अँगल लेफ्टला असेल तर दुसरा पण लेफ्टलाच असणार, आणि त्यांची डायरेक्शन दुसऱ्या आर्मची सेम असणार. जर एकाची आर्मची डायरेक्शन अपवर्ड साईडला आहे तर दुसऱ्याची पण अपवर्डलाच असणार, आणि एकाची डाऊनवर्डला आहे तर दुसऱ्याची पण डाऊनवर्डलाच असणार. आता पुढं आपण पाहू की याच्या प्रॉपर्टीज पाहणार कशाच्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या. आता इथं पहा फिगर ड्रॉ केलेली आहे. PQ एक आहे तुमची एक लाईन आहे, RS काय ही दुसरी लाईन आहे, याला ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करते AB. तर इथं पाहू आपण की करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी आहे जी काय म्हणते, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फाउंड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल इज ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात आणि कॉन्ग्रुअंट आहे. याचा अर्थ काय आहे की त्यांचा माप सेम असतो, ते इक्वल असतात, है ना. कॉन्ग्रुअंट माहिती आहे ना तुम्हाला, ओके, व्हेरी गुड. तर अँगल AMP आणि अँगल MNR, हे अँगल AMP आहे, ओके, याला मी नाव देतो 1. आणि अँगल MNR कुठं आहे, हा MNR आहे तुमचा, हा अँगल MNR,
याला मी नाव देतो 2. हे दोन्ही अँगलचं माप कसं असणार, इक्वल असणार आहे. ओके, कॉन्ग्रुरंट असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा पॅरलल लाईन असतील तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जे अँगल कॉन्ग्रुरंट असतील त्यांचं माप काय असणार आहे, इक्वल असणार आहे. ओके, तर आता बरं मला सांगा बरं, अँगल पुढचा आपण पाहू PMN. अँगल PMN, हे अँगल PMN. ओके, याचा कॉन्ग्रुरंट अँगल कोणता आहे, सिम्पल आहे, अँगल RNB. हे दोन्ही अँगल काय आहे, आता कॉन्ग्रुरंट आहे. म्हणजे जर हा 40 डिग्रीचा असन, हा पण किती डिग्रीचा असन, 40 डिग्रीचा. सिम्पल आहे. आता पाहू अँगल AMQ. AMQ कुठं आहे सर, AMQ इथं आहे. ओके, व्हेरी गुड. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल सेम डायरेक्शन कोणते आणि राईट साईडला पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल कोणत्या साईडला असेल, राईट साईडला. डायरेक्शन कशी पाहिजे आपल्याला, कोणता अँगल येईल, अँगल MNS. आता मी सांगतो, समजा हा 40 डिग्री आहे, हा किती असेल, हा 40 डिग्री असेल. ओके, अँगल QMN आणि SNB. QMN कुठे आहे पहा बरं, Q कुठे आहे, हे इथं QMN. ओके, हा QMN. आता QMN किती असेल, समजा 140 डिग्री असेल, तर हा अँगल किती असेल, SNB हा किती असेल, हा पण 140 डिग्री असेल. आलं का सिंपल लक्षात की कॉन्ग्रुरंट अँगलची जो मेजर आहे तो सारखा, सॉरी करस्पॉन्डिंग अँगलचा मेजर आहे जो सारखा असतो ते कॉन्ग्रुरंट असतात. नेक्स्ट पाहू इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल आपण आता कशाला म्हणणार, अ पेअर ऑफ अँगल्स विच आर नॉट ऑन द सेम साइड of the transversal and inside the given lines is called a pair of interior angle. म्हणजे हे दोन्ही लाईनच्या मध्ये पाहिजे सर्वात पहिले ते दोन्ही अँगल. ओके, आणि ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला पाहिजे. म्हणजे एक अँगल जर राईटला असेल तर दुसरं पण राईटला असेल, आणि एक अँगल जर लेफ्टला असेल तर दुसरं पण लेफ्टला असेल. आता या दोन्ही लाईनच्या मध्ये किती अँगल आहे सर्वात पहिले आपण ते पाहू. हा एक अँगल येतो, हा दुसरा अँगल येतो, हा तिसरा अँगल येतो आणि हा चौथा अँगल येतो. तर यांना आपण हे चारी अँगलला काय म्हणणार, इंटिरियर अँगल आहे हे चारी. पण यांची पेअर कशी लावायची तर पहा, यांचं काय म्हणणं आहे, इनसाइड द गिवन लाईन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड. म्हणजे सेम साईड म्हणजे आता अँगल 1 अँड अँगल 2 हे दोन्ही अँगल कसे सेम साईडला आहे, तर यांची पेअर होईल इंटिरियर अँगलसाठी. आणि अँगल 3 आणि अँगल 4 हे इंटिरियर अँगल होती. नाही पहा इथं मी लिहिलेलं आहे अँगल PMN. PMN कुठं आहे, हे PMN, हा तुमचा आहे PMN. याचा इंटिरियर अँगल कोणता आहे, हाच आहे MNR. ओके, सॉरी. आता दुसरं पाहू की आपल्याला MNQचं पाहायचं आहे. MNQ कुठं आहे, MNQ हे आलं MNQ, सॉरी NMQ आहे, सॉरी NMQ. हा आहे तुमचा NMQ. याचा इंटिरियर अँगल कोणता आहे, MNS. हा आहे तुमचा MNS. हा वाला आहे 2 नंबरचा, हा वाला 1 नंबरचा. हे झाले तुमचे इंटिरियर अँगल. आलं का लक्षात. आता आपण पाहू याची प्रॉपर्टी काय असते. समजा हे दोन आपले पॅरल लाईन, आपल्याला ही फिगर लक्षात ठेवा, ही फिगर मी परत परत सांगत नाही. आता याच्यामध्ये इंटिरियर अँगल कोणकोणते आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता यांचं काय म्हणणं आहे पाहून घेऊ. Each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles. ओके, समांतर रेषांच्या छेदकीमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोनांची मापांची बेरीज 180 असते. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय की ज्यांची ॲडिशन काय असते, 100 अँगल ए, समजा अँगल ए आहे आणि अँगल बी आहे, यांची ॲडिशन किती असेल 180 डिग्री. दोन्ही त्यांनाच आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. तर आता इथं काय म्हणणं आहे त्यांचं, अँगल PMN, मेजर ऑफ अँगल PMN. PMN कुठं आहे, PMN. ओके, आणि MNR हे आहे MNR. कोणता, MNR. हे दोन अँगल आहे, यांचं मेजर किती असेल 180 डिग्री असेल, असं कोणाचं म्हणणं आहे, त्या आपल्या पुस्तकाचं म्हणणं आहे. आपण पाहू. आता समजा मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो आता याच्यावर. अँगल PMN आहे तुमचं 50 घेऊ, आता 50 डिग्री. तर अँगल RNM किंवा MNR किती असेल, 180 मधून करा 50 - 180 - 50 किती आले 130 डिग्री.
या कोणाचं माप भेटलं तुम्हाला, किती आहे 130 डिग्री. सिमिलरली इंटिरियर अँगल आणखी कोणते इथं, आता याला आपण लेफ्ट साईडला पाहिलं, आता राईट साईडला पहा, हे दोन अँगल आहे जे इंटिरियर अँगल आहे. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे. आता हे मग यांचं पण काय असेल, मेजर ऑफ अँगल QMN प्लस मेजर ऑफ अँगल MNS इक्वल्स टू किती, 180 डिग्री. सोपं आहे का? काही लक्षात आलं नसेल तर कमेंट करा. पुढं पाहू आता अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स हे थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज होतं, याच्यामध्ये हार्ड काहीच नाही आहे, पण कन्फ्यूज होण्यासारखं, पण तरी लक्ष द्या. पेअर ऑफ अँगल्स विच आर नॉट ऑन द अपोजिट साइड्स ऑफ विच आर ऑन द opposite sides of transversal show opposite direction in the is called a pair of alternate angle. म्हणजे आता इथं काय आहे, हे डायरेक्शनच्या एका बाजूला असणार नाही, जर एक ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला असणार नाही, एक जर राईटला असेल तर दुसरा कुठं असेल, लेफ्टला असणार, आणि यांची काय आहे, डायरेक्शन पण अपोजिट असेल. समजा हे इथं वर आहे तर दुसरा खाली असेल, आणि दुसरा एक खाली आहे तर दुसरा वर असेल. आता आपण पाहून घेऊ अल्टरनेट अँगल कशाला म्हणते. तर याच्यामध्ये पण दोन टाईप आहे, अल्टरनेट इंटिरियर अँगल. ठीक आहे. आता जे आतमध्ये अँगल PMN, अँगल PMN पहा बरं कुठं आहे, हे अँगल तुमचं PMN, आणि दुसरा आहे अँगल MNS. ओके, हे आहे अँगल MNS. ओके, मी इथं डबल मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात. हे झाले इंटिरियर अँगलची आपली पहिली. हे दोन्ही लाईनच्या मध्ये असतील, जे इंटिरियर अँगल असतील अल्टरनेट इंटिरियर अँगल ते दोन्ही लाईनच्या मध्ये आहे. ओके, जे आत दोन्ही लाईनच्या मध्ये येतील त्यांनाच इंटिरियर अँगल आपण म्हणणार. पहिली गोष्ट समजून घ्या. आता अल्टरनेट म्हणजे हा इथं आहे राईटला आणि हा आहे लेफ्ट साईडला, तर याला आपण अल्टरनेट इंटिरियर अँगल म्हणू शकतो. आलं का लक्षात? आता दुसरी पेअर पाहून घेऊ, QMN आणि RNM. हे आहे तुमचं QMN. ओके, आणि RNM हे आहे राईट साईडला आणि हे आहे लेफ्ट साईडला. ओके, आलं का लक्षात? याची साईडची बाजू कोणती आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, याची इकडच्याची RNMची अपवर्ड डायरेक्शनला. फक्त समजून घ्या की बाबा हे दोन्ही जे आहे ते कसे एकमेकाचे अल्टरनेट इंटिरियर अँगल आहे. ओके, एक इथं आहे तर दुसरा या साईडला आहे, एक राईटला आहे आणि एक लेफ्टला आहे. याची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, याची अपवर्ड डायरेक्शन आहे. आलं का लक्षात? सेम आता अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स हे पाहायचं आहे आपल्याला, हे पण तसंच आहे. आता एक्सटिरियर अँगल म्हणल्यावर काय फरक असेल, कोणाला सांगता येईल बरं? अल्टरनेट अँगल काय होते, दोन्ही पॅरलल लाईनच्या मध्ये होते. आता एक्सटिरियर म्हणल्यावर ते दोन्ही पॅरलल लाईनच्या काय असणार आहे, बाहेर असणार आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण पाहू कोणकोणते एक्सटिरियर अँगल आहे. हा एक अँगल आहे. ओके, याला 1 नंबर देतो. हा दुसरा अँगल आहे, हा तिसरा अँगल आहे, आणि हा चौथा अँगल आहे. हे आहे तुमचे 4 एक्सटिरियर अँगल. ओके, तर आता आपण इथं येईन आउटर साइड ऑफ लाईन. ओके, अँगल AMP अँड अँगल TNS. AMP कुठं आहे, हा AMP. आता याचा पेअर काय असेल, कोणता अँगल येईल, एक्सटिरियर अँगल किती आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, पण याची या अँगल सोबत याची डायरेक्शन सेम होतीये. ओके, आणि हा अँगल लेफ्ट साईडलाच आहे, तर उरतो कोणता, हा अँगल राईटला पण आहे आणि याची डायरेक्शन पण काय आहे, अपोजिट आहे एका आर्मची, बरोबर. तर हे दोन्ही काय होतील, एकमेकाचे अल्टरनेट एक्सटिरियर अँगल होतील. अँगल AMP आणि अँगल TNS. हे आहे TNS. आणि दुसरा कोणता आहे, अँगल AMQ आणि RNT. AMQ कुठे आहे, हा AMQ. याचा अल्टरनेट एक्सटिरियर अँगल कोणता होईल, RNT. आलं का लक्षात? हा 1 नंबर आहे, हा 3 नंबर आहे. आता याची प्रॉपर्टी आपण पाहू, काय म्हणणं आहे त्यांचं. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. ओके, ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुअंट अँगल्स. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, इंटिरियर अँगल असो का एक्सटिरियर अँगल असो, अल्टरनेट इंटिरियर अँगल असो का अल्टरनेट एक्सटिरियर अँगल असो,
ओके, इंटिरियर अँगल नाही बरं का, फक्त अल्टरनेट. तर ते काय असतात, त्यांची व्हॅल्यू इक्वल असते. आता बघा पी एम एन पाहू आपण. पी एम एन हे अल्टरनेट, सॉरी, हे इंटिरियर अँगल आहे का एक्सटिरियर अँगल आहे? हे इंटिरियर अँगल आहे. याचा अल्टरनेट इंटिरियर अँगल कोणता येईल मग? एम एन एस. इथं लिहिलं आहे मी एम एन एस. या दोघांची व्हॅल्यू काय असणार? सेम असणार आहे. ओके, सेम क्यू एम एन आणि एम एन आर. क्यू एम एन कुठं आहे? हा क्यू एम एन हा इंटिरियर अँगल आहे. ओके, कोणता? हा क्यू एम एन तुमचा इंटिरियर अँगल झाला. याचा अल्टरनेट इंटिरियर अँगल कोणता आहे? हा काय त्याचं नाव? एम एन आर. हा एम, हा एन आणि आर, हे दोघांची व्हॅल्यू काय आहे? सेम येणार. आता आपण पाहू एक्सटिरियर. गोष्ट लक्षात घ्या, आपण ही जी प्रॉपर्टी शिकतोय हे फक्त पॅरलल लाईनवर ॲप्लिकेबल आहे बरं का. जर दोन लाईन पॅरलल नसतील आणि त्यांना ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत आहे तर या प्रॉपर्टीज त्याला काम करत नाही. अँगल ए एम पी आणि अँगल एस एन बी. अँगल ए एम पी कुठं आहे? याचा आता आपल्याला अल्टरनेट एक्सटिरियर अँगल शोधायचा आहे. तो कुठं असेल मग? राईट साईडला आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला. एक साईड अपवर्ड डायरेक्शनला आहे ना, तर दुसरी साईड डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. मग त्याचा अपोजिट अल्टरनेट एक्सटिरियर अँगल कोणता येईल? हा येईल. या दोघांची व्हॅल्यू काय असणार? सेम असणार. ओके, आलं का लक्षात? आता दुसरं ए एम क्यू आणि आर एन बी. ए एम क्यू कुठं आहे? तर इथं ए एम क्यू आहे. हे काय? पण याची डायरेक्शन बघा बरं. हा राईट साईडला आहे आणि डायरेक्शन कोणत्या साईडला आहे? एका आर्मची अपवर्ड साईडला. तर आपल्याला कोणता अँगल पाहिजे? जो लेफ्टला असन आणि त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड साईडला आहे. मग कोणता अँगल आहे असा? आर एन बी. बरोबर, याची डाऊनवर्ड डायरेक्शनला एक आर्मची डायरेक्शन आहे आणि तो लेफ्टला आहे. हे झालं तुमचं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. एवढ्या प्रॉपर्टी आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला मेसेज करा आणि तुमच्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.